जंतर मंतरवरचं विद्यार्थी आंदोलन हे देशविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतुल लिमये यांनी केलाय। दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनीही या आंदोलनावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे। पाहूया एक रिपोर्ट। कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलन देशविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये यांनी केला। छत्रपती संभाजीनगर मधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात लिमये हे बोलत होते। अतुल लिमये नेमकं काय म्हणाले तेही पहा। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे। या आंदोलनाची क्रोनोलॉजी, मेथोडॉलॉजी, सपोर्ट सिस्टीम आणि त्या पाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे। अभिजित दिपकेच्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीसह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। 20 जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्यानं वाढता प्रतिसाद मिळाला। या काळात असं काय झालं की या आंदोलनाचं स्वरूप बदललं? कोणती सपोर्ट सिस्टीम दिपकेंच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज आहे। सीजेपीच्या सपोर्ट सिस्टीममध्ये अनेक डाव्या संघटना होत्या। भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा देणारे लोक या व्यासपीठावर का आले हे आपल्या लक्षात येतं। विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य कारणासाठी सुरू झालं होतं, मात्र ते का भरकटलं आणि ते डाव्या संघटनांच्या नियंत्रणात का गेले हे आपल्याला समजून येतं। या व्यासपीठावरनं भारत तेरे तुकडे होंगेची सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरं आली? या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला? या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा सम्मिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं? आपल्या तरुणांचा किंवा देशाच्या सामान्य नागरिकांची जे काही व्यथा आहे की अडचण आहे ती सरकारने समजून घेण्याचं काम केलं आहे, त्याची नोंद घेतली आहे आणि त्यामुळे या सगळं प्रेमभावानी आणि जसं पंतप्रधानांनी काल विद्यार्थ्यांना संबोधन केलं, नागरिकांना संबोधन केलं, हे योग्य आहे। हे आता ही वेळ नाही आहे की आपण एकमेकांवर चिखल फेकणं। आपण सगळे देशाचे नागरिक आहोत, देश आपला आहे, देश समोर गेला पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्या अर्थाने सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। तिकडे गुजरातच्या सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। MIDCमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार रुपये पगार असलेल्या भगवानराव दिपकेंनी मुलाच्या अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवला? सीजेपी ही संस्था निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षासारखं काम करून निधी कसा स्वीकारू शकते, असा सवाल अमित तिवारी यांनी केलाय। शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे MIDC में कार्यरत थे, तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है, तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हज़ार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज़ समझ में नहीं आती है। इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए, अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए। एक तर पैसे जास्त भेटत नव्हते, पेमेंट जास्त नव्हती, तर मग असं वाटलं मला की कुठं ना कुठं आता आपण स्वतःच्या लाईफचं थोडं पाहिलं पाहिजे आणि घरच्याकडून पण थोडं होतं की नाही यार आता थोडं एक चांगला जॉब बघ जिथे एक पेमेंट चांगली येईल, किंवा मग विदेशात शिकायला जातं। मग मी बाहेर शिकायला गेलो, स्कॉलरशिप भेटली मला बॉस्टन युनिव्हर्सिटीकडून, थोडंफार लोन पण काढावं लागलं आणि त्यावर मग मी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेलो आणि 2 वर्ष मी USA मध्येच होतो आणि त्याच्यानंतर एक कॉक्रोच जनता पार्टी नावाची गोष्ट तयार झाली आणि त्यामुळं मी वापस आलो। या देशामध्ये अनेक असे मंत्री आहेत भाजपचे, ज्यांची मुलं हे अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये तिथं अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत। त्याचा विरोध आम्ही करत नाही, त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे। आता अभिजित हे बाहेर शिकला असेल त्यात काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल ना तर कसंही मिळालं असेल ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल। मला असं वाटतं आधी सगळ्यात आधी या माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदाराला खासदारला पैसे कुठून आले याची चौकशीचं एक पत्र दिलं पाहिजे। अभिजित दिपकेच्या अमेरिकेच्या शिक्षणाच्या ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाह, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं
या देशात पैशाचा स्तोम माजवतो त्याची एक चौकशी करण्याचं पत्र दिलं पाहिजे. भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनीही जंतर मंतरवरच्या आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. जंतर मंतरवरच्या आंदोलनात पंक्चर काढणारे आणि चावी बनवणारेच जास्त होते असं बिधुडी म्हणाले. याच रमेश बिधुडींनी संसदेत एका मुस्लिम खासदाराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. देश की आबादी इतनी है कि बरगलाकर बेकाकर वहां पर 20-50 हजार बच्चों को वो जो बेरोजगार पंचर लगाने वाले वहां पर ज्यादा थे, ताला बनाने वाले वहां पर ज्यादा थे, पंचर लगाने वाले मालूम ही है आपको, वो लोग वहां पर ज्यादा थे और छात्र लोग वहां पर कम थे. ये भी मैं आपको जानकारी देना चाहता हूं. और क्या भारत की बेटी या भारत का बेटा मोदी जी के बारे में, उनके परिवार के बारे में इस प्रकार की बातें कर सकते हैं क्या? वो पंचर लगाने वालों की ही औलादें होंगी, पंचर लगाने वालों के ही खानदान होंगे जो मोदी जी के बारे में इस प्रकार की बातों का उपयोग कर रहे थे. भाइयों बहनों, जंतर मंतरवर यशस्वी आंदोलन केल्यानंतर अभिजित दिपकेंना काही जण टार्गेट करू लागले. ज्या आंदोलनामुळे मोदी सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्या आंदोलनालाच आता RSSच्या लिमियननी देशविरोधी ठरवलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.